हॅलो तारा फॅमिली, कशात सगळे मजेत ना? असेच खुश राहा, आनंदी राहा. आज आपण बघणार आहोत कुंभ राशीचा ऑगस्ट महिना कसा जाणार आहे. तर ही राशी तुमची मून साईन प्रमाणे असली तरी तुम्ही बघू शकता, सन साईन प्रमाणे असली तरी बघू शकता. ठीक आहे, तर तुमच्यासाठी तुमचा ऑगस्ट महिना कसा जाणार आहे ते आता बघणार आहोत. त्यासाठी तुमची ऊर्जा नेमकी कशात आहे, तुम्ही कोणत्या ऊर्जेत सध्या आहात ते आता आपण बघणार. कोणत्या एनर्जीमध्ये तुम्ही आहात ते आता आपण बघणार आहोत. ओके, वाव, द स्टार कार्ड. ओहो, कुंभ राशी. तुम्हाला तर सगळंच असं आहे की अब तो हम छाई जाएंगे बस. आता आम्ही इतकी दिवस वाट बघितली ना, आत्ता नाही, आता पेशन्स लेवल वगैरे काही नाही, आता आम्ही छाणार. आता आम्ही जे मिळवलं आहे, जे आम्ही भांडवल साठवलं आहे, त्यातून आता आम्ही जे काही वर्क केलं आहे, जे काय आम्ही काम केलं आहे, तिथून आम्ही तर आता छाणार बस. सगळ्यांच्या माइंडमध्ये आता आम्हीच दिसणार, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये आमचंच नाव येणार. या ऊर्जेमध्ये तुम्ही आहात ऑगस्ट महिन्यात. व्हेरी नाईस. कुंभ राशी. आणि मुळात तुम्हाला माहिती आहे का, द स्टार कार्ड हे कुंभ राशीला पण रिप्रेझेंट करतं. किती छान, किती छान. हां, म्हणजे लिटरली कसं आहे बघा ना, की कुंभ राशीचंच रीडिंग आहे आणि कुंभ राशीच आली. और क्या चाहिए बोलो. कुंभ राशी काय पाहिजे अजून तुम्हाला? तुम्ही छाणार यार, तुमच्याकडे ती ऊर्जा आहे. बस आता त्याच्यावर काम करायचे तुम्हाला. तर काम म्हणजे काय करायचं आहे, त्याच्यावर तुम्ही ठाम राहायचे की येस, नेगेटिव्ह होऊ नका, थोडे पण नेगेटिव्ह होऊ नका. यार माझ्या बाबतीतच असं होतं, आम्ही तर खूप असं, आमच्या बाबतीत परीक्षा होतात, पण शेवटी रिझल्ट काय चांगलाच लागतो, पण खूप उशिराने लागतो. असं काही नाही आहे. आता ते नेगेटिव्ह थॉट काढून टाका. आता तुम्ही तर छाणार आहोत. ओके, तर तुमच्याकडे कोणती ऊर्जा चालून येणार आहे ते आता बघणार आहोत. ओके, कोणती एनर्जी युनिवर्स तुम्हाला तुमच्याकडे चालून येणार आहे ते आता आपण बघणार आहोत. ओके, द एम्पर. ओके, बघितलं, तुम्हाला तर म्हणजे तुम्हाला एकदम फेमस तर व्हायचं आहे, प्रत्येकाच्या माइंडमध्ये तुमचंच नाव छापायचं आहे. आणि तुमच्याकडे ऊर्जा बघा काय येते. डेफिनेटली तुम्ही त्याच्यावर वर्क करणार आहात. तुम्हाला पॅरेंट्स, तुमची गुरु, त्यांचेही ब्लेसिंग्स तुम्हाला मिळणार आहेत. पित्रांची देखील तुम्हाला ब्लेसिंग्स मिळणार आहेत. डेफिनेटली मिळणार आहे. तुमच्या देवाचीही ब्लेसिंग्स तुम्हाला यंदा मिळणार आहे. अडलेली कामं ज्याच्यामध्ये तुम्ही खडतळ काळ काढला, होतच नाही, कसं होत नाही बघूया. हे जे काय तुम्ही फेस केलेत ना, ते तर तुम्ही त्या ऊर्जेमध्ये तर आहातच. त्याशिवाय युनिवर्स तुम्हाला देते की घे बाबा, घे तू, आता तू घेच. ठीक आहे, थोडंसं आता आपण अजून बघणार तुमचं अंतर्मन. ओके, तुम्ही तुमचं अंतर्मन काय सांगते ते बघूया. ठीक आहे, काय काहींची रिलेशनशिप पण डेव्हलप होतील. ओके, एकदम कनेक्ट, ऑलरेडी जे रिलेशनशिपमध्ये आहेत ना, ऑलरेडी आहेत. ओके, जे नवरा बायको किंवा ऑलरेडी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ज्या रिलेशनशिपमध्ये आहेत, तर त्यांचा बॉन्ड अजून स्ट्रॉंग होणार आहे. आणि जे सिंगल आहेत त्यांच्यासाठी एकदम ॲक्युरेट, त्यांना जशी हवी आहे तशी पार्टनर त्यांच्या लाईफमध्ये येणार. मग तो जेंट्स असेल, लेडीज असेल, तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे कॅच करा. ठीक आहे, तर तशी ऊर्जा तुमच्याकडे येणार आहे. ओके, अजून आता बघा तुमचं इंटरनेट. तुमचं अंतर्मन काय सांगते, किंग ऑफ कप्स. ओके, तुम्ही इतके इमोशनल का आहात कुंभ राशी? सगळ्यांचंच भलं व्हावं अशी इच्छा असते तुमची, सगळ्यांचंच चांगलं व्हावं. स्वतःकडे तर लक्षच देत नाही तुम्ही, असं का?
तर तुमचं अंतर्मन, जरी तुम्हाला स्टार व्हायचं असेल ना, तरी अंतर्मनात कुठे ना कुठे असं आहे की यार मैं भी आगे बढ़ूंगा और इनको भी आगे लेके जाऊंगा. तर जर असं थोडीशी तुमचं अंतर्मन आहे, भले ते आता कोणाचं समजा कोणाला एखाद्या गोष्टीमध्ये मूव ऑन व्हायचं असेल, लेट्स सी असं आपण एक सेकंड साईड बघूया, तर घेऊन जायचं असेल तर त्यांना की मैं तो जाऊंगा इसको भी लेके जाऊंगा. मी पण जर स्वर्गात गेलो तर ह्याला पण घेऊन जाणार, मी नरकात गेलो तर ह्याला पण घेऊन जाणार. अशा टाईपची थोडीशी ऊर्जा आहे. जर मी किंग झालो तर हिला क्वीन बनवून राहणार, मी जर जेलमध्ये गेलो तर हिला पण जेलमध्ये घेऊन जाणार. तर थोडंसं त्या टाईपची थोडीशी ऊर्जा आहे. ठीक आहे, तुमच्या अंतर्मनामध्ये की मीच एकटं नाही फेस करणार, मीच माझं चांगलं झालं तर मी सगळ्यांचं चांगलं करणार, माझं वाईट झालं तर माझं मी, अशा टाईपची थोडंसं आता तुमची सिच्युएशन डेफिनेटली प्रत्येकाची वेगवेगळी आहे, राईट. कोण दुःखात आहे, कोण सुखात आहे. तर ही जनरल रिडिंग आहे. प्रत्येकाची सिच्युएशन वेगवेगळी असल्यामुळे तुमच्या सिच्युएशनप्रमाणे ते कॅच करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आता तुमचा पास्ट बघूया आपण. ओके, बोलली ना तुम्हाला, तुम्ही ना बोलते ना की तुम्ही बोलणार तर नाही की आतापर्यंत मी एवढी गोष्टीची मेहनत केली, सगळं अंतर्मन मला आतापर्यंत हेच सांगत होतं की यार माझं चांगलं होणार पण कधी होणार. तर त्या थोड्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकलेला. ठीक आहे, कारण का पुढे तुम्हाला त्याचे रिझल्टच दिसत नाही आहेत. ओके, आता तुम्हाला फ्युचर एनर्जी काय आहे ते बघूया तुमची. ओ माय गॉड, 6 ऑफ पेंटिकल्स, पैसा ही पैसा. पैसा कोणाला नको असतो, राईट. सो डेफिनेटली पैसा अट्रॅक्ट होणार आहे तुमच्याकडे फ्युचरमध्ये. बऱ्यापैकी मेहनतीचा पैसा तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार आहे. जिथे जिथे शब्द दिलात ती कामं होणार आहेत. लग्न ठरणार आहेत. तराजू आहेत, लग्न डेफिनेटली ठरणार आहे ज्यांची ठरली नाही. ओके, दान धर्मही करणार आहात तुम्ही. तुमच्याकडे जेवढं आहे त्यातून थोडंफार तुम्ही दान धर्म 100% करणार आहात. ठीक आहे, आणि करा, त्याचं बेनिफिट तुम्हाला अजून चांगला मिळेल. नक्की करा. जर तुमच्या मनात आलं ना, भले थोडंसं कावळ्यांना जरी घातलं तरी तो दानच आहे. तुम्ही गरिबांना थोडं दिलं, पाणी जरी दान केलं किंवा फूड दान दिलं, जे तुम्हाला योग्य आहे, तुम्हाला जे योग्य वाटते, जे तुम्हाला कॅपॅसिटी आहे तुमची, त्याप्रमाणे करा. पण करा, नक्की करा. ठीक आहे, तर तुमच्याकडे फ्युचर एनर्जी डेफिनेटली खूप पॉझिटिव्ह आहे. रिलेशनशिप डेव्हलप होणार आहे, लग्न कार्य ठरणार आहेत. ओके, सगळ्या गोष्टीमध्ये प्रगती आहे. मग तुमच्या त्या सिच्युएशनप्रमाणे समजून घ्या, तर प्रगती आहे, पैसा येणार आहे, तुमची पोस्ट वाढणार आहे. शिक्षण असेल तर शिक्षणांमध्ये पण वाढ होणार आहे. अजून काय शिकता येईल किंवा अजून काय त्याच्यात प्रगती करता येईल त्याच्याकडे तुम्ही लक्ष देणार आहेत. आणि तुमच्याकडे सगळं पॉझिटिव्ह एनर्जी फ्युचरमध्ये डेफिनेटली आहे. ठीक आहे, तर आता आपण बघणार आहोत युनिवर्सचं ब्लेसिंग्स काय आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, युनिवर्सला तुम्हाला कोणतं ब्लेसिंग्स द्यायचं आहे ते आता आपण बघणार आहोत. माझं एक कार्ड उडालं, 2 मिनिट. ओके, तर तुमच्याकडे युनिवर्स कोणतं ब्लेसिंग्स देते बघूया. ओके, 4 ऑफ पेंटिकल्स. येस, तुम्हाला बाहेर जायची संधी मिळणार आहे. लक्षात ठेवा, बाहेर जायची संधी भेटणार आहे. बाहेरून काम येणार आहे, काम वाढणार आहे. नोकरी आली तर बाहेरून एक नोकरी येण्याची चान्सेस आहेत. शहरी भागात जायची चान्सेस आहेत. शिक्षणासाठी म्हणा किंवा तुमचं आरोग्य देखील खूप छान होणार आहे, डेव्हलप होणार आहे. तुम्ही स्वतःला एकदम तंदुरुस्त, कारण का तुमची मुळातच एनर्जी द स्टार कार्ड होती, राईट. ओके, कॅमेरा फोकस करत नाही आहे वाटतं, ब्लर येतो आहे. 2 मिनटं द्या मला. ओके, तर
ओके. तर तुमच्याकडे डेफिनेटली शहरी भागात किंवा बाहेर जाण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. ओके. तर युनिवर्स तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या संधी देणार आहेत बाहेरून कुठल्या ना कुठल्या कामासाठी म्हणा किंवा शहरी भागातून म्हणा किंवा अजून नवीन नवीन संधी तुमच्याकडे चालत येणार आहे. तर हा स्प्रेड होता कुंभ राशीचा. तर तुम्हाला रेझिनेट झाला असेल, आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि थँक्यू सो मच. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या राशींचं अजून बघणार आहोत. तर तुम्ही शेअर करू शकतात, सबस्क्राईब करू शकतात. थँक्यू सो मच. बाय.